खानदेशच्या राजकीय पटलावर स्वर्गीय बाळासाहेब उर्फ मधुकरराव चौधरी यांच्या नेतृत्वानंतर अधिक काळ लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेले व साऱ्या राज्याने विधिमंडळाने ज्यांची दैदिप्यमान कारकीर्द पाहिली असे खानदेशचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्राच्या सामान्य जनतेचे लोकनेते आदरणीय नाथाभाऊ उर्फ एकनाथरावजी खडसे यांचा आज जन्मदिवस। आदरणीय भाऊ जवळपास 45 वर्षांपेक्षा अधिक काळापासून खानदेश आणि महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जीवनात एक वादळी अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून राज्याला परिचित आहे। आपल्या कोथळी या गावापासून त्यांचा सुरू झालेला राजकीय प्रवास राज्याच्या विधिमंडळापर्यंत पोहोचला। तो केवळ पोहोचलाच नाही तर एक लढवय्या अभ्यासू नेता म्हणून त्यांची भाषणे आजही अभ्यासकांना संशोधकांना त्यांच्यातील परिपक्व नेतृत्वाची ओळख देतात। 1995 ला राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या माध्यमातून सरकार स्थापन झाले। स्वर्गीय प्रमोदजी महाजन, गोपीनाथरावजी मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, प्राध्यापक ना. स. फरांदे, माननीय नितीनजी गडकरी आदी जनसेवेची वैचारिक भूमिका असलेल्या नेतृत्वासोबत आदरणीय नाथाभाऊ खानदेशातून राज्याच्या मंत्रिमंडळात पोहोचले। खरं तर अनेक वर्षांनंतर राज्यात युतीचे गैर काँग्रेसचे सरकार आले होते। राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात आदरणीय नाथाभाऊंना अर्थमंत्री, उच्च शिक्षण मंत्री आणि अधिक काळ पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास मंत्री म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली। मुळातच जन्मजातच शेती, माती आणि सामान्य माणसांशी नाथाभाऊंचा दैनंदिन संबंध असल्याने या सगळ्या घटकांचे प्रश्न, समस्या याची परिपूर्ण जाणीव भाऊंना होती। त्यामुळेच युती सरकारच्या काळात झपाटल्यासारखं काम भाऊंनी केलं। राज्याच्या विविध प्रादेशिक भागामध्ये जलसिंचनाचा व तेथील कृषी जनजीवनाचा विकास करण्यासाठी विविध महामंडळांची त्यांनी निर्मिती केली। तापी पाटबंधारे महामंडळाची खानदेशात निर्मिती करून खानदेशातील उपसा जलसिंचन योजना, लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्प भाऊंनी मोठ्या प्रमाणात उभे केले। त्यामुळे जलसिंचनाचे सर्वात मोठे जाळे याच कालखंडात भाऊंनी खानदेशात निर्माण केले। हा इतिहास आजपर्यंत त्यांच्या नंतरच्या कुठल्याही नेत्यास करता आला नाही। अगदी आज काही प्रकल्प जे पूर्ण होत आहे व काही अजूनही अपूर्ण आहेत त्या सर्वांची मुहूर्तमेढ युती सरकारच्या काळात राहणारे मंत्री म्हणून आदरणीय नाथाभाऊंचा उल्लेख आजही आदराने केला जातो। जिल्ह्यातील शेळगाव प्रकल्प, पाडळसे प्रकल्प, तापी नदीवरील पूल, अनेक शाळा महाविद्यालयांची निर्मिती यासोबत शेतीत पाणी येण्यासाठी अनेक मध्यम प्रकल्पांसोबत लघु प्रकल्पांची उभारणी दूरदृष्टीने नाथाभाऊंनी खानदेशात केली। सरकार असेपर्यंत यातील बऱ्याच प्रकल्पाची उभारणी त्यांनी केली। पुढे सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर अपूर्ण प्रकल्प नंतरच्या सरकारांना आजही पूर्ण करता आलेले नाही। जलसिंचन, पूल, रस्त्यांची निर्मिती, आरोग्याच्या सुविधा, शैक्षणिक आणि दीनदलित उपेक्षित घटकांसाठी विकासाच्या योजना गतिमान करण्यात त्यांनी घेतलेली आघाडी आजही त्यानंतरच्या अनेक लोकप्रतिनिधींना घेता आलेली दिसत नाही। आदरणीय नाथाभाऊंचा मला जवळून सहवास लाभल्याने त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मला अनुभवायला आले। मुळातच सामान्य जनतेची नाळ असलेले नाथाभाऊ यांच्या अंतःकरणामध्ये सामान्य जनतेविषयी अपार प्रेम, आदर आणि श्रद्धा आहे। याच सामान्य जनतेने एका भूमिपुत्राला राज्याच्या विधानसभेमध्ये पोहोचवले याची सतत जाणीव ठेवून ते काम करतात। सामान्य जनतेच्या सुखदुःखात व्यक्तिगत गरजा बाजूला ठेवून ते धावून जातात। आज वयाची 70 ओलांडल्यानंतरही त्यांच्यातील जनतेप्रतीची ओढ कमी झालेली नाही। आपला मोबाईल सामान्य जनतेसाठी 24 तास सुरू ठेवून फोन घेणारा कदाचित नाथाभाऊ हा एकमेव नेता असावा। अनेक सुखदुःखांच्या प्रसंगी स्वतःचा आजारपण, दुःख बाजूला ठेवून ते जनतेसाठी धावून जातात। खानदेशातील गावागावातील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद आणि सलोखा ठेवणारे आदरणीय नाथाभाऊ सर्वांच्याच सुखदुःखात धावून जातात। जात, पात, धर्म, पंथ, आपला परका हे भेदाभेद त्यांच्या आसपासही दिसत नाही। म्हणूनच खानदेशातील सामान्य जनता
नेहमीच त्यांच्यासोबत राहिलेली आहे. त्यांच्यावर कितीही अस्मानी आणि सुलतानी संकट आली तरी सामान्य जनतेने नाथाभाऊंना आणि नाथाभाऊंनी सामान्य जनतेला कधीही सोडलेले नाही. सामान्य कार्यकर्ता हा भाऊंच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा श्वास आहे. कार्यकर्त्याला भेटल्याशिवाय, त्याला मदत केल्याशिवाय त्यांचा दिवस उगवत नाही आणि मावळतही नाही. असा जनतेसाठी जगणारा, जनतेसाठी लढणारा नेता म्हणून खान्देशच्या जनतेच्या मनामनात नाथाभाऊंची आदराची प्रतिमा ही आजही जशीच्या तशीच आहे. राजकीय स्थित्यंतरे होतात, सत्ता येतात आणि जातात, लोकप्रतिनिधी 5 वर्षांनी बदलतात. सत्ता असली की लोकप्रतिनिधींच्या भोवती गर्दी दिसते, सत्ता गेली की गर्दी पांगते. आदरणीय भाऊ याला अपवाद आहेत. गेल्या 40 वर्षांपेक्षा अधिक काळापासून खानदेशातील जनतेच्या 3 पिढ्यांशी संवाद ठेवून नातं ठेवणारे ते एकमेव नेते दिसतात. त्यामुळे सर्वच समाज घटकामध्ये आदरणीय नाथाभाऊंवर प्रेम आणि विश्वास असलेली गर्दी ही सातत्याने वाढत आहे. अनेक वादळांना झेलणारे, अनेक संकटांना मातीत गाडणारे, सामान्य जनतेसाठी सतत लढणारे, विकासाची चौफेर दृष्टी असलेले ते एकमेव लोकनेते ठरतात. नाथाभाऊ, खानदेश आणि महाराष्ट्राची जनता तुमच्या यश कीर्तीची पोवाडे सतत गात राहील. आज तुमचा जन्मदिवस. जनसेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या तुमच्यासारख्या लोकनेत्यास पंढरीचा पांडुरंग निरोगी दीर्घायुष्य देवो. सामान्य जनतेच्या सेवेसाठी तुम्हास ऊर्जा आणि बळ लाभो हीच भगवंत चरणी प्रार्थना आणि शुभेच्छा. धन्यवाद. आपलाच प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे, भुसावळ.